तर भावांनो, आजचा विषय असा आहे, आज आहे आपला पेपर. सकाळी उठून डायरेक्ट निघालो पेपर द्यायला. कॉलेजवाले बी असे आहेत ना, चुकीच्या टायमिंगलाच पेपर ठेवतात नेहमी. सकाळी 7 वाजता यांनी पेपर ठेवलेला. पोरांवर दया करत नाहीत बघा अजिबात. एवढ्या सकाळी कोण पेपर ठेवतं का 7 वाजता? इकडे माझी पूर्ण झोप झाली ना, न्याची घाई चालली. चल लवकर चल लवकर. माझा अभ्यास तर काय झाला नव्हता, पण घाई कशाला करत होता एवढी काय माहिती. आता बघा बोलल्यावर कसा हळू चालतोय. हळूहळू चालत पोहोचलो डायरेक्ट कॉलेज जवळ. आतमध्ये गेल्यावर मला कॉलेज काय मोठं दिसायला लागलं. मला वाटलं झोप पूर्ण नाही झाली म्हणून असं दिसत असं. आमच्या कॉलेजच्या समोर काय लांब लचक अशी शेती आहे, त्याच्यामुळे नजारा काय खतरनाकच येतो एकदम. इकडांचा सिरियस विषय चाललेला. कोण कोणाला शिकवत होतं तेच समजत नव्हतं. पेपर झाल्यावर सगळे निघालो घरी. हे आमचा पेगविन बघा कसा चालतोय. ह्यांना विचारलं पेपर कसा गेला, तर हे म्हणले आला तसा गेला. आता यांचं उत्तर ऐकूनच समजलं यांनी पेपर काय लिहिलं असेल. हे दृश्य तुम्हाला आमच्या कॉलेज जवळ नेहमी बघायला भेटेल. यांची तोंड बघूनच कळलं यांनी पेपरची काय वाट लावली ती. हा, ह्याचा पेपर बघा चांगला गेला असेल. एकदम सुखात उसाचा रस पितोय बघा. आता म्हणलं जरा घराच्या दिशेकडे निघायला हवं, कारण ऊन काय लय वाढत चाललेलं. घरी येऊन झोपलो ते डायरेक्ट उठलो संध्याकाळी 5 वाजता. म्हणलं आता जातो जरा क्रिकेट खेळायला ग्राउंडवर. तेवढ्यात मम्मीचा फोन आला, सामान आणून दे. तिला थोडं सामान आणून दिलं आणि आलो डायरेक्ट ग्राउंडवर. आमच्या इथले पोरं जरा खतरनाक आहेत बाबा. कुठं बी काय बी करतात. क्रिकेट खेळायचं सोडून त्यांचं काय चाललंय बघा. एक दुसऱ्याला पाडायला बघतात. पडलाय तरी मस्ती जिरती का बघा. हसतोय कसा. तर भावांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. असेच मजेदार ब्लॉग बघण्यासाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या.